टॉस जिंकलो बांदेश्वर बांदा संघाने घेतलेली फिल्डिंग फलंदाजीचं निमंत्रण सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघाची सलामीची जोडी जोएल नाईक आणि अक्षय घाटवाळ कव्हरच्या दिशेने खेळलेलो फटको जोएल नाईकचो एक धाव अगदी सहज मिळतले एका रनचावर समाधान जोएल नाईक दुर्गवाड संघाचा ह्यो आणखी एक गुणवान खेळाडू कुडाळ तालुक्यातले जे काही मातब्बर संघ अवधूत स्पोर्ट कुडाळ त्याचप्रमाणे दीपक 11 कविल काट्टे ह्या संघासाठी गेली कित्येक वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केला 16 चेंडूत 51 धावा ज्याचा हायएस्ट स्कोर असा असं जोएल नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन अक्षर स्ट्रायकर यांच्या दिशेन रिव्हर्स स्वीप खेळण्याचा होतो प्रयत्न बॅट आणि बॉलतो काय संपर्क नाही चेंडू रवलो मैदान किरण परब कौतुक करूचा तितक्या थोडा ह्या खेळाडूचा मगाशी आपण बघितलं 1,55,000 कृष्णा सातपुतेच्या विरोधात मॅन ऑफ द सिरीज स्पर्धा जिंकवणारी कामगिरी शिरसे कर्नाटक ही कर्नाटक राज्यातली एक महत्त्वाचा ग्राउंड आणि ह्या मैदानावर सुद्धा एक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर असा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि गोवा राज्यातल्या अनेक मैदानावर मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर असत एक उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि एकेकाळचं उत्कृष्ट विकेट किपर बॉलिंग मार्कवर किरण परब ज्याचं नाव 3 चेंडू झाले समाप्त फक्त 1 धाव खर्च केली किरण परबने चौथो चेंडू अक्षय घाटवळसाठी स्टार अक्षय स्ट्रायकरांच्या दिशेने ह्या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरीचो मानकरी अक्षय घाटवळसाठी फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवर अक्षय घाटवळच्या नावाचा लागला कलाम ऋषी हरमलकर आज ऋषी येताना कोणाचा तोंड बघून इलं सांगू हरकत नाही फलंदाजी करताना असो थैसर सुद्धा 1 चेंडू खेळलो मॅन ऑफ द मॅचचा बक्षीस घेऊन गेलो आणि आता अक्षय घाटवळचा सुंदर चेंडू त्या चेंडूवर अक्षय घाटवळच्या नावाचा लागला कलाम गोल्डन आर्म ऋषी हरमलकर अक्षय घाटवळ विचार करता असे झेल घेण्याची परंपरा आपल्या नावावर असा पण अक्षय जशी तू क्षेत्ररक्षण करतस तुझा आदर्श घेऊन अनेक खेळाडू मैदानावर उतरतात आणि त्याच आदर्शवत कामगिरीचा प्रत्यक्ष आपण मैदानावर बघला ऋषी हरमलकर सुंदर झेल हवेत झेपावत घेतलेलो एक सुंदर झेल कॅच ऑफ द डे असा म्हटलं तर वावग्या ठराने ऋषी हरमलकर ऋषीच्या बाबतीत आज जितक्या बोलाचा तितक्या थोडा ह्या चेंडू नंतर नक्कीच ऋषीकडे वळूया पहिलो 1 रन फक्त बघूक मिळालो जोएल नाईकच्या बॅटमधून त्यानंतर परत एकदा नवीन फलंदाज सर्वेश नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने परत एकदा किरण परब बॉलिंग मार्कवर उडालेलो कारण जो कव्हरच्या दिशेने कव्हर क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक 2 खेळाडू चेंडूच्या मागे फील्ड करतात थ्रो करतात तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण या 2 धावेनिशी सर्वेश नाईकने आपल्या खात्याची बोनी केली धावसंख्या स्थिरावली 3 रन्सावर पहिला षटक प्रगतीपथावर किरण परब सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ह्यो गुणवान खेळाडू 5 चेंडू धावसंख्या फक्त 3 रन्सावर आडव्या बॅटने मारण्याचा होतो प्रयत्न स्लोअर 1 चेंडू परत एकदा रानलँड टोपभर आणि वाढलँड वाटीभर मेडन चेंडूनेशी पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त धावसंख्या स्थिरावली फक्त 3 रन्सावर आज ऋषी हरमलकर येताना कोणाचा तोंड बघून इलो सांगू हरकत नाही मगाशी आपण मॅच बघली 34 बॉल पर्यंत ऋषी मैदानावर नाही होतो शेवटच्या 2 बॉलसाठी ऋषी इलो 1 चौकार ऋषीन मारलो सामना जिंकवून दिले आणि 1500 रुपये ऋषी कमावून गेलो आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पोटभर जेवलो ह्या म्हणीचा तुझ्यापेक्षा चांगला उदाहरण आणखी असा का शकणार नाही ऋषी खूपच सुंदर कामगिरी आज तुझ्याकडसून आणि तशीच कामगिरी पुढच्या सामन्यात सुद्धा बरकरार गोलंदाजीत बदल वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन एलिस्टर फर्नांडिस बॉलिंग मार्कवर बांदेश्वर बांदा संघाचो आघाडीचो खेळाडू
सलामीसाठी अतिशय सुंदर कामगिरी ज्या एलिस्टरने केली, तोच एलिस्टर पहिल्या सामन्यात 6 रन्स आणि 2 विकेटचं मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर लागू झालो. असो एलिस्टर बॉलिंग मार्कवर पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. किरण परबचा सुंदर नियंत्रित षटक झाला संघ समाप्त. धाव संख्या फक्त 3 रन्सावर. इनमिन 3 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. कोलवा टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने. जोएल नाईकच्या बॅटपासून बाहेर पडलेलो चेंडू. एकेरी धावेनिशी जोएलने आपली वैयक्तिक धावसंख्या डबल केली 2 रन्सावर. जोएल आज कॉमेंट्री बॉक्समधून तुझा सुद्धा भरपूर कौतुक केला. अर्थात त्या कौतुकाक साजेशी कामगिरी तुझ्याकडून अपेक्षित असा. कारण कुडाळ तालुक्यातलो प्लेयर म्हणजे तुझा मोठेपण सांगण्याची जबाबदारी माझी आणि त्या मोठेपणाक साजेशी कामगिरी करण्याची जबाबदारी तुझी. अर्थात क्षमता असा आमच्या जोएलमध्ये, फक्त चेंडू त्याच्या बॅटच्या टप्प्यात येण्याची गरज असा. सध्या तरी सर्वेसाठी पुढचा चेंडू. उडालेलो कारंजो मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या वळ्याच्या दिशेने चेंडू येऊन पोचता शेवटच्या क्षणी खेळाडू अतिशय सुंदर झेल टिपता. दुसरा कलाम लागला. सर्वेश नाईक तंबूच्या दिशेने 2-4 अशी नाजूक अवस्था. सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघ बांदेश्वर बांधा संघासमोर. सतरा जानेवारी 2021 सकाळी 8:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत शिवसेना वेंगुर्ला तालुका आणि अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीन मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर. हृदयविकार, हाडाचे विकार, मूत्र आणि किडनी विकार, कॅन्सरची लक्षणं, सर्जरी आणि गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, त्याचबरोबर ECG आणि रक्तातली साखर तपासणी. ही सगळी तपासणी तुमची मोफत होतली 8:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत येत्या रविवारी 17 जानेवारी 2021 शिवसेना शाखा कार्यालय वेंगुर्ला, शिवसेना वेंगुर्ला तालुका आणि अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान हे शिबिर. पुलटॉस चेंडू मिड ऑफच्या कपडावरसून चेंडू आखाड्याच्या दिशेने पंचांचो इशारो येणं अपेक्षित. चौकाराचो लांबलचक चौकार बाहेर पडलो जोएलच्या बॅटमधून. ज्या जोएलचा आपण कौतुक ऐकला त्या कौतुकाक साजेशी कामगिरी. या चौकारांशी धावसंख्या पोहोचली 8 रन्सावर. बांदेश्वर बांधा संघ आतापर्यंत आजच्या दिवसातले 2ही सामने बांदेश्वर बांधा संघाने जिंकले. गुणतालिकेत सगळ्यात वरचढ असणारा हा संघ. बॉलिंग मार्कवर रनअपवर थोडीशी ढिलाई एलिस्टर साठी. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर षटकातलो चौथा चेंडू. परत एकदा मिड ऑफला क्लिअर करून चेंडू आखाड्याच्या दिशेने चौकारासाठी. जी जबाबदारी जोएलच्या खांद्यावर दिलेली कौतुकाक साजेशा कामगिरीची, तीच साजेशी कामगिरी जोएलची. सलग 2 चौकारांची धावसंख्या एका डझनावर 12 रन्सावर. सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघ ज्या संघानं अतिशय सुंदर सुरुवात केली या स्पर्धेत. आजच्या दिवसात सकाळच्या सत्रात पहिली बॅटिंग करताना 75 धावा कुठले खरे, पण आधी आर्यन संघाने 76 धावांचा बचाव केलो आणि त्यानंतर मात्र सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघाक संधी मिळाली नाही. स्वीपचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. परत एकदा चेंडू आखाड्याच्या दिशेने. तिसरा सलग चौकार जोएलच्या बॅटमधून आणि सलग 3 चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या सांघिक वधारली 16 धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातलो शेवटचा चेंडू शिल्लक. एलिस्टर फर्नांडिसच्या गोलंदाजीचा पृथक्करण बिघडवून टाकला जोएल नाईकने. पहिल्या चेंडूवर 1 रन, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर सलग 3 चौकार. जोएल नाईक, एक रंगलेली तुझी इनिंग. ह्या षटकाची सांगता सुद्धा तुझ्याकडून चौकार षटकारांना अपेक्षित. 2 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू एलिस्टर बॉलिंग मार्कवर जोएल नाईकसाठी. सुंदर चेंडू ढिल्या हाताने खेळलो जोएलने. मिड ऑफच्या दिशेने 1 रन तर अगदी सहज. 1 रन्सावर समाधान. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर.
संध्याकाळच्या सत्रातलो आजच्या दिवसातलो हे शेवटचं सामनो. उद्या सकाळी ठीक 9 वाजता स्पर्धेची सुरुवात. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. एकापेक्षा एक नावाजलेले संघ उद्याच्या दिवसात आपणाक बघूक मिळतले आणि हे सुंदर संघ 7 सामने तुमच्या समोर खेळतले. साई स्पोर्ट दाबोली कर्णधार सँडी कुंडेकर, गणपती वॉरियर्स देवगड कर्णधार दिनेश गावकर, जीत चेनवण कर्णधार गोपाळ बाटा, बॉथम वॉरियर्स कर्णधार दाजी नाईक, MSRT क्लब तुळस कर्णधार राजन केरकर, अवधूत स्पोर्ट कणकवली कर्णधार युवराज कदम. बांदेश्वर बांदा संघ जवळपास क्वालिफाय उद्याच्या दिवसासाठी आणि शेवटच्या संघाची अजूनही प्रतीक्षा. आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. फक्त एका धावेवर समाधान आणि या एकेरी धावेनिशी परत एकदा जोएल स्ट्रायकर यांच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. या सुंदर स्पर्धेसाठी VMC मालवण संघाचे माजी कर्णधार नितीन मांजरेकर यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणखी एक वेगवान गोलंदाज नितीन केळुसकर ज्याचं नाव असा, त्याच्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा छत्रपतीच्या स्पर्धेसाठी. नितीन मांजरेकर, नितीन केळुसकर ह्या 2 गुणवान खेळाडूंचे शुभेच्छा आमच्या स्पर्धेसाठी. धन्यवाद, मनपूर्वक आभार. अनेक स्पर्धा येत्या काळात होतात, त्या सगळ्या स्पर्धेंका छत्रपती प्रीमियर लीग आयोजन समितीकडून शुभेच्छा असतच. वेगवान फटको मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव नक्कीच, फक्त 1 रन्सावर समाधान. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. 19 धावा. येत्या रविवारी म्हणजे 17 जानेवारी भव्य महाआरोग्य शिबिर शिवसेना शाखा वेंगुर्ला ह्या कार्यालयात सकाळी 8 ते 2 पर्यंत. आखूड टप्प्याचा चेंडू स्टिअर केलो डीप पॉइंटच्या दिशेने. 1 रन्स मिळतलो. 1 रन्सांची धावसंख्या पोहोचली 20 रन्सावर. 20 धावा. 3रा षटक प्रगतीपथावर. प्रसाद लुमाजी बॉलिंग मार्कवर. 4 चेंडू झाले समाप्त. षटकातलो 5वा चेंडू प्रसाद घेऊन येता. कोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच अपील. 1 धावेचा प्रयत्न आणि हे 1 धाव अगदी सहज पूर्ण. 2ऱ्या रन्साचा सुद्धा प्रयत्न आणि बघता बघता हे 2 धावा पूर्ण. पहिली धाव मिळत की नाही अशी शंका होती, त्या जागेवर बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाले. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दुरियेचो डबल गेम 22 रन्सावर. धर्मेश भगत परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू राहुलो निर्धाव. निर्धाव चेंडूनिशी 3ऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 22 रन्सावर. निर्धारित 6 षटकांचा सामनो. आजच्या दिवसातलो शेवटचा सामनो. बांदेश्वर बांदा संघाने जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघ 2 गडी बाद. धावसंख्या स्थिरावली 22 रन्सावर. किती मोठा आव्हान सुप्रिया कन्स्ट्रक्शन उभ्या करता बांदेश्वर बांदा संघासमोर या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणखी एक आवाज जो महाराष्ट्र गोवा कर्नाटकापर्यंत जाऊन पोचलो. नुसतोच पोचलो नाही तर गाजलो सुद्धा. मायक्रोफोनवर स्वागत जय भोसले. धन्यवाद बादल. आधे ओवरों का खेल समाप्त. 22 रन टोटल स्कोर बोर्ड पर. अभी भी 18 गेंदों का खेल बाकी और गेंदबाजी में फिर एक बार एलिस्टर फर्नांडिस. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जोएल. शानदार कैच जो कि शुरुआत अच्छी रही बांदेश्वर बांदा की ऋषि हरमलकर द्वारा. ऑफ स्टंप से बाहर जाने दिया, देखा, छोड़ा, अंपायर के पास देखा, लेकिन अंपायर ने कहा आपके पड़े में थी गेंद, आपने खेलने का प्रयास नहीं किया. अच्छी गेंद का यहाँ पर इशारा होता हुआ एक शानदार शुरुआत अलिस्टर की इस ओवर की. स्कोर 22 रन स्कोर बोर्ड पर. 2 विकेट जल्दी गंवाने के बाद सुप्रिया कंस्ट्रक्शन वेंगुर्ले की टीम. इस बार शॉट डिलीवर, इस बार खेलना चाहा मिड विकेट मिड ऑन की दिशा से. खिलाड़ी तेजी के साथ आ रहे. पहला रन पूरा कर दिया, दूसरे के लिए पलटे. जब तक थ्रो आए तब तक दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल करते. 2 रन के साथ टोटल अब पहुंचा 24 रन स्कोर बोर्ड पर. शाम के वक्त का ये आज के दिन का अंतिम मुकाबला इस मैदान के ऊपर सुप्रिया कंस्ट्रक्शन वेंगुर्ला और बांदेश्वर बांदा के बीच में.
टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला। इस बार ऑफ स्टंप से बाहर, इस बार वाइड का इशारा अंपायर का आता हुआ। अतिरिक्त सिंगल के साथ 25 रन स्कोर बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। आज के सुबह से सत्र से मुकाबले देखे जाए तो तीनों मुकाबले में पहली फील्डिंग करने का मौका मिला है बांदेश्वर बांदा टीम को, और गेंदबाजों ने शानदार कारनामा कर दिखाया इस मुकाबले के दौरान, इस आज के दिन में। इस बार हवा में खेला हुआ, काफी देर तक हवा में ऋषि हरमलकर गेंद तक पहुंच पाएंगे, और एक शानदार कैच, क्या दौड़ लगाई, लगभग 10 मीटर दौड़े आगे और एक शानदार कैच लपका, और एक आज के दिन का ये उनका चौथा कैच। क्या लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन ऋषि हरमलकर द्वारा। जोयल को चलता कर दिया, एक बड़े विकेट का पतन, बड़ी मछली जाले में जोयल ने बनाया अपने टीम के लिए। यहाँ पर ऋषि द्वारा शानदार फील्डिंग का प्रदर्शन, तीसरे विकेट का पतन, 19 रन बनाए जोयल ने। ओ इस बार खड़े खड़े खेलना चाहा, फिर एक बार बल्ले को लगे, बैक टू बैक विकेट, विकेट नंबर 4। धर्मेश भगत आउट होकर पहल में वापस जाते हुए ऑन हैट्रिक के ऊपर अब आ चुके एलिस्टर। इस प्रतियोगिता की अगर बात की जाए, कल एक विकेट हैट्रिक हो चुके हैं, क्या इस प्रतियोगिता में और एक हैट्रिक बना पाएंगे बांदेश्वर बांदा के ओर से, क्या पहले हैट्रिक बना पाएंगे, ये देखने वाली बात होगी। और मैदान के अंदर जो कि सोहेल शेख, ये नए बल्लेबाज, एलिस्टर निकले, हैट्रिक किए गेंद, इस बार खेला पॉइंट के ऊपर, मौका और हैट्रिक। जी हां, ये गोल्डन आर्म, पॉइंट के ऊपर खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। प्रतियोगिता की ये दूसरी हैट्रिक, आज के दिन की ये पहले हैट्रिक, और इस हैट्रिक लेने वाले गेंदबाज एलिस्टर फर्नांडिस के लिए अब बल्लेबाज राकेश सारंग आते हुए, इसके पहले मुकाबले में उन्होंने शानदार बल्लेबाजी की थी। अब इस विपरीत परिस्थिति में उनको संभालना पड़ेगा, जैसे तैसे 40 के आसपास 50 तक लेकर जाना पड़ेगा, और साथ साथ धनंजय का साथ देना पड़ेगा। लेकिन एलिस्टर की शानदार गेंदबाजी मैदान के बीच में, राकेश स्ट्राइक पर, एलिस्टर निकलते हुए पेविलियन एंड की तरफ से गेंदबाजी के लिए, पटकी हुई गेंद जाने दिया, और एक मेडन डिलीवरी के साथ और समाप्त होता हुआ चौथा। 4 ओवरों का खेल समाप्त, और 25 रन स्कोर बोर्ड पर 5 विकेट के नुकसान पर ये हालात है इस मुकाबले के दौरान सुप्रिया कंस्ट्रक्शन वेंगुले टीम के, जो कि बांदेश्वर बांदा के खिलाफ खेलते हुए आज के दिन का ये आखिरी मुकाबला इस मैदान पर।
मुकाबला जो कि मालवन के खिलाफ था, काफी क्लोज मुकाबला था। जो 2 गेंदों के ऊपर 5 रनों की आवश्यकता थी और जब मौका मिला लेफ्ट हैंडेड बल्लेबाज ऋषि को, उसने उसको चौके में तब्दील कर दिया और अपनी टीम को एक यादगार जीत दिला दी। और आज के दिन में लगभग 4 कैचेस लपके इस प्रतियोगिता के दौरान। प्रसाद लुमाजी जो कि गेंदबाजी करेंगे लेफ्ट हैंडेड बल्लेबाज धनंजय के लिए। क्या स्कोर कितना बना पाएंगे ये देखने वाली बात होगी। शॉट डिलीवरी इस बार खेल दिया घूमकर हवा में, फाइन लेग स्क्वायर लेग के क्षेत्र में, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। डीजे के दिन की अगर बात की जाए सुप्रिया कंस्ट्रक्शन वेंगुल्ले टीम की, तो वो 2 मुकाबले अपने पहले हार चुके हैं। उनके लिए ये इस मुकाबले में जाते जाते एक आध जीत दर्ज कर जाए ऐसा मंसूबा होगा, लेकिन साथ साथ देखा जाए तो 5 विकेटें उनकी जा चुके हैं। धनंजय एक तरह से बल्लेबाजी कर रहा है, एक छक्का उनके बल्ले से अभी अभी निकला है। फिर एक बार इस बार उठा दिया, लेकिन इस बार लंबाई नहीं ऊंची चली गई। देखना है गेंद के नीचे खिलाड़ी और शरीर का सही संतुलन और एक शानदार कैच यहां पर लपक लिया और एक विकेट नंबर 6। देखिए भाई कितना पॉपुलर प्लेयर मैदान के अंदर जा रहा है, जिनका नाम है अजीत उर्फ बॉबी कानड़े। उनके एक छक्के के लिए 2000 रुपए का इनाम योगेश नाइक ने लगाया है। हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम मॉर्निंग स्टार के ओर से लगाया गया है। जयराम परब और विक्रांत दावड़े के ओर से हर छक्के के लिए 1000 रुपए का इनाम और हर इस बार खेल दिया है शायद गेंद 1 बाउंस सीमा रेखा पार, 4 रन के लिए। 24 के साथ टोटल में बदलाव, टोटल अब पहुंचा 35 रन। यांच्याकडून कुडपकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी घोषित होत आहे बॉबी कानडे याच्यासाठी। फक्त बॉबी कानडे, वन अँड ओनली बॉबी कानडे। यानी कि 4500 रुपए का इनाम आप प्राप्त कर सकते हो एक छक्का मार के। नाम इतने हो चुके हैं पारित बख्शिशों के, तो लिखना पड़ रहा है यहां पर। पहली बार इस प्रतियोगिता में देखने को मिला है। प्रसाद लुमाजी फिर एक बार गेंदबाजी के लिए और सामना करेंगे बल्लेबाज राकेश सारंग। इस बार आड़े बल्ले के साथ खेलना चाहा, बल्ले के निचले हिस्से से रखी, पहला रन तेजी के साथ पूरा कर दिया, दूसरे के लिए पलट रहे हैं और दूसरा रन शायद यहां पर डायरेक्ट हिट। देखना है अंपायर का इशारा क्या आता है, लेकिन सुरक्षित अपने पॉपिंग क्रीज में, लेकिन थ्रो बेहतरीन था, सीधा विकेटों के ऊपर 2 रन और खाते में जुड़े और 2 रन के साथ अब टोटल जो कि 37 रन, 37, लॉस ऑफ 6 विकेट, 5th ओवर इन प्रोग्रेस। आज के दिन का आखिरी मुकाबला मैदान के बीच में और फिर एक बार राकेश
सामना करेंगे राकेश। इस बार खेल दिया हवा में, जरूर कवर के ऊपर से एक्स्ट्रा कवर की सीमा रेखा के बाहर जा रही है गेंद, सीमा रेखा के पार 4 रन के लिए और एक चौका। इस ओवर का यह दूसरा चौका राकेश के बल्ले से निकलता हुआ अब टोटल में बदलाव, टोटल अब पहुंचा 41 रन, 6 विकेट पर। राकेश सारंग द्वारा कवर के ऊपर से एक बेहतरीन स्ट्रोक। इस बार आड़े बल्ले के साथ खेलना चाहा, फिर एक बार उसी दिशा में मिडाउन से खिलाड़ी आए, दौड़ के पहला रन पूरा कर दिया, निकल चुके हैं और शायद यहाँ पर अब दौड़ रहे हैं और जो कि और 2 रन और खाते में जुड़े। क्या हुआ मैदान के बीच में, देखिए 2 रन के साथ ओवर भी समाप्त 5वां। इस ओवर में निकले 18 रन और टोटल जो कि है 43 रन स्कोर बोर्ड पर। आखिरी 6 गेंदों का खेल बाकी है। शायद जो कि बल्लेबाज अजीत उर्फ वबी कानड़े स्ट्राइक लेना नहीं चाह रहे थे, क्योंकि वो पैसा है उनको नहीं चाहिए था, लेकिन क्या करे, किस्मत तो कुछ और ही मंजूर था। अभि वेंगुर्लेकर यांच्याकडूनही 3 षटकारांसाठी, एका षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। जर षटकार बसले नाही तर ते पैसे मंडळासाठी जमा। खेळाडूंबरोबरच या ठिकाणचे खेळाडू खेळत आहेत, शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी। स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र तुळस, UPSC, MPSC, सैन्य भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, ग्रामसेवक व इतर शासकीय भरतीसाठी सुंदर असं स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा शुभारंभ होतोय। प्रयास अच्छा था लेकिन दूरी नहीं थी, हवा में गेंद और धीरे धीरे शायद आखिरी गेंद तक चली जाएगी सीमा रेखा के नजदीक। प्रयास अच्छा था अजित का। थँक्यू। सन्माननीय गंगाराम डोंगरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी बबीच्या 500 रुपयाचं पारितोषिक। अच्छी गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी। इस बार दूर थे, अभी भी 4 गेंदें बची इस ओवर की। एक छक्का भी लगा देते हैं तो मालामाल वीकली। और गेंदबाज है जो कि वैभव जाधव, ये तेज रफ्तार भरे गेंदबाज है और उनके सामने अजित। इस बार हवा में खेला, काफी ऊंची चली गई है, वैभव दौड़ रहे हैं गेंद के पीछे और 2 रन मिलेंगे। स्ट्राइक के ऊपर फिर एक बार अजित। या संघाचे संघमालक गंगाराम डोंगरे यांच्याकडून अजितच्या एका षटकारासाठी रोख 5000 रुपयाचं पारितोषिक। मैदान के बीच में अब मात्र देखना पड़ेगा और इस बार उड़ा दिया है गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। क्या कहले।
मजा की माहौल इस मैदान के ऊपर। ओ इस बार चूके, एक ही मौका मिला, वो भी छक्का लगा और साथ साथ इनिंग भी समाप्त होती हुई। टोटल जो कि यहाँ पर 52 रन और जीतने के लिए 53 रनों की 53 रन बन चुके हैं और जीतने के लिए 54 रनों की है आवश्यकता। यांच्यासाठी पारितोषिके लावली होती। जयराम परब, विक्रांत धावडे, योगेश नाईक आणि अभि वेंगुर्लेकर यांचे पैसे या ठिकाणी जमा आणि त्याचबरोबर डोंगरे साहेबांचे 5000 कृपया पैसे या ठिकाणी जमा करायचे। धन्यवाद। 53 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी 54 धावांची गरज। या प्रतियोगितेतील सर्वात महत्त्वाचा क्षण। येऊन आमच्या स्वीकारायचा आहे अभि वेंगुर्लेकर। रोख रक्कम 1000 रुपये। एकूण तब्बल एका षटकारावर 6000 रुपयाचा मानकरी बबी कानडे उर्फ अजित कानडे। रुपये होते ते ठेवून आलेले आहे आणि अभि वेंगुर्लेकर 1000। विक्रांत धावडे 500 रुपये आणि जयराम मॅच कडून होती आणि रोख रक्कम 1000 रुपये अभि वेंगुर्लेकर आहेत। स्पर्धेच्या अध्यक्षातून गंगाराम डोंगरे साहेब तुमचं खूप खूप स्वागत। रोख रक्कम एका षटकारासाठी तब्बल 5000 रुपये। त्याचा एकूण 7000 रुपयाचा एका षटकाराचा मानकरी ठरतोय। धन्यवाद जय। ह्या स्पर्धेत एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू खेळले, पण वैयक्तिक बक्षीस 1000-2000 वर स्थिरावला। पण आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पोटभर जेवलो। बबी कानडे 7000 रुपये एका षटकारासाठी घेऊन गेलो। कोकण नाऊ चॅनलचे मालक संपादक विकासजी गावकर आणि ओमकार गावकर यांचं आगमन कॉमेंट्री बॉक्स मध्ये। छत्रपती प्रीमियर लीगच्या वतीने कोकण नाऊचे संपादक विकासजी गावकर तुमचा मनपूर्वक स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार, डबलबारी, भजन, फुगडी असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांनी कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून जगप्रसिद्ध केले। यूट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही लोककला संपूर्ण जगभर ज्यांनी पसरवली, कोकण नाऊ चॅनलचे मालक विकासजी गावकर
त्यांच्या सौभाग्यवती सौ वैशाली गावकर, त्यांचे सुपुत्र ओमकार गावकर, योगेश गावडे या सर्व मान्यवरांचं सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातली दुसरी इनिंग. पहिली फलंदाजी करताना 52 धावा कुठले सुप्रिया कन्स्ट्रक्शनने आणि त्यामध्ये बबी कानडेचो एकच षटकार. ह्या षटकारामुळे आठवण झाली ह्या मैदानावरचो एक खेळाडू असा त्याका 17,000 परत एकदा आठवले. कर्नाटकाच्या मैदानावर एका षटकारासाठी ज्यांनी 17,000 कमवलेले कोण होतो तो खेळाडू? सँडी कुंडेकर ज्याचा नाव असा. सँडी कुंडेकरच्या षटकाराच्या 17,000ची आठवण आज बबीच्या 7,000मुळे. खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच स्टिअर केलो कव्हरच्या दिशेन. 1 रन्स फक्त मिळतलो. एका रन्सांची धावसंख्येची सुरुवात. 53 धावसंख्येचो पाठलाग. 54 धावसंख्येचो पाठलाग. 53 धावा झाले आणि 54 धावा पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी. सुप्रिया कन्स्ट्रक्शनच्या खैच्याही गोलंदाजान जर हॅट्रिक केली तर मालक गंगाराम डोंगरे साहेबांकडून 5,000 रुपयांचं बक्षीस. 5,000 रुपये. खेळान कोणाचा पॉट भरला ह्या वाक्याचा योग्य उत्तर बबीच्या दिशेन. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर आणि बबी क्रिकेट खेळता खेळता फुटबॉल सुद्धा मैदानावर दाखवताना कॅरेबियन स्टाईल मध्ये बबीचं क्षेत्ररक्षण. पण बबी आजचा दिवस तुझो असा, संध्याकाळी खय भेटाय सांग. बबीचो थम्सअपचो हात असा तो तुमच्या मनात जर का येगळा इला असत तर त्याका आम्ही जबाबदार नाही, कारण ज्याच्या मनात पाप त्याका पोरा होती आपोआप. यॉर्कर लाईनचो चेंडू स्क्वेअर लेग येता फील्ड करता तोपर्यंत एक धावेचो प्रयत्न. पंचांचो इशारा येलो. धाव बादचो अस्तित्वात नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेन. 22 यार्डाचा पिच बऱ्यापैकी कव्हर झाला. शेवटच्या अर्ध्या फुटासाठी रवलो. मालवणीत सांगायचा जर झाला तर पीटर गाव फिरा निलो. हुमऱ्या कप्तान मेलो. 54 धावसंख्येचो पाठलाग आणि या 54 धावसंख्येचो पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरीत पीटरच्या नावाचा कलाम लागल्यानंतर किरण परब मैदानात. एकदा जोरदार टाळ्यांचो गजर करूया किरण परब ह्या नावासाठी. छत्रपती लीग 2019 उत्कृष्ट कर्णधार मैदानात पावला टाकताना कृष्णा सातपुतेच्या संघाविरुद्ध सिंधुदुर्गातलो संघ पहिल्यांदा जिंकलेलो त्या सामन्याचो मालिकावीर, स्पर्धेचो मालिकावीर, अंतिम सामनावीर किरण परब मैदानात. आज अनेक खेळाडूंचो वाढदिवस, अनेक खेळाडूंच्या लग्नाचो वाढदिवस. भाऊस्पोर्ट माडखोल संघाचो पिन्या ठाकूरचो सुद्धा आज वाढदिवस असा, ज्याच्याकडसून स्पर्धेक शुभेच्छा आयले. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ल्याच्या वतीन पिन्या ठाकूर तुका वाढदिवसाच्या शुभेच्छा. 16 मालक ह्या स्पर्धेत भाग घेतात. 16 संघ जय आणि 16 मालक. आणि ह्या 16 मालकांमुळे एक वाक्य जगप्रसिद्ध असा, मी स्वतः मालक बाबी कळिंगण. स्वर्गीय बाबी कळिंगण यांचं सुद्धा आज स्मृती दिन. छत्रपती मित्रमंडळाच्या वतीन स्वर्गीय बाबी कळिंगण यांच्या स्मृतीक विनम्र अभिवादन. पॉइंटच्या दिशेने मारलेलो फटको स्क्वेअर कटचो 2 धावा तर नक्कीच मिळतले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे बघता बघता चेंडू आखाड्याच्या पैलाडी चौकारासाठी. लाखाचे खाक आणि पॉइंट फिल्डराक पडलेला भॉक. धावसंख्या पोहोचली अर्ध्या डझनावर. 6 धावसंख्या. पहिला षटक प्रगतीपथावर. परत एकदा सोहेल बॉलिंग मार्कवर. यॉर्कर लाईनचो चेंडू, मुक्री लाईनचो चेंडू, लगोरी लाईनचो चेंडू. मुक्री लाईन आणि लगोरी लाईन मालवणी मुलखात वेगळा सांगूक नको. 2G गेला, 3G इला, 3G जाताला, 4G येताला, 5G येताला, पण एक सीझन असा जो कायमस्वरूपी रावतलो तो म्हणजे काजीचो. आणि काजीच्या सीझनातलो मुक्री लाईन हे शब्द सगळ्यांचो अगदी तोंडपाठ. बॅकफूट पंच कव्हरच्या दिशेन. 1 धाव अगदी सहज पूर्ण. दुसऱ्या रन्साचा प्रयत्न बघता बघता 2 रन सहज. रिचर्ड साल्डन आणि किरण परब या 2 खेळाडूंमध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 54 धावसंख्येचा पाठलाग. पहिल्या उरीचो खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. डीजे कोकण 9 चॅनलचे मालक उपस्थित असत, त्यांचं सुद्धा स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मधले आमचे मित्र जय भोसले यांचं सुद्धा स्वतःचं चॅनल माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग ह्या चॅनलचे स्वतः मालक संपादक जय भोसले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी सुद्धा क्रीडा जगतातले अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवले. IPLच्या
मॅचच्या निमित्तानं प्रत्येक मॅचचा प्रेडिक्शन त्यांनी तुमच्या समोर मांडला. जय भोसले, तुमचे सुद्धा स्वागत असा आभार असत. एक देखणी स्पर्धा, तिसऱ्या वर्षाची ही स्पर्धा छत्रपती मित्रमंडळ आयोजित छत्रपती प्रीमियर लीग 2018 मध्ये बॉथम वॉरियर्सने चषक उंचावलो. जीएमसी रेडी संघ उपविजेते ठरलो. साई स्पोर्ट तिसऱ्या क्रमांकावर, सुप्रिया कन्स्ट्रक्शन चौथ्या क्रमांकावर. 2019 समीर 11 आडेली संघ विजेतो, वेंगुर्ला लायन्स संघ उपविजेतो. ह्या वर्षी कोण उचलतो चषक? उडालेलो कारण जो किरणच्या नावाचा लागला कलाम. किरण फक्त हजेर लावून तंबूच्या दिशेने संघाची धावसंख्या फक्त 8 असताना दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूचा खेळ सुरुवात सर्वेशला मिळालेली ही पहिलीच सफलता. डीजे स्पर्धेच्या निमित्तानं वेंगुर्ला तालुक्यातल्या काही मातब्बर संघ मालकांची सुद्धा आठवण येता. गोवा राज्यात जाऊन 15 वर्षापूर्वी 1 लाखाचा पहिला बक्षीस जिंकणारा संघ आपल्या वेंगुर्ल्याचा संघ आणि संघ मालक सदा आडारकर, सदा स्पोर्ट वेंगुर्ला संघ. या संघान सुद्धा कृष्णा सातपुतेच्या संघात सातेरी कर्लीच्या मैदानावर पराभवाची धूळ चारलेली. सातेरी कर्लीची स्पर्धा SSS ट्रॉफी सलग 32 वर्ष ही स्पर्धा होता. ह्या वर्षी मात्र ही स्पर्धा दुर्दैवान होऊ शकत नाही. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने, चेंडू असा हवेत, अजून या कलाम लागला खेळाडू तंबूच्या दिशेने, डगआउटच्या दिशेने. किंवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. विकी पंडितची बॅट ब्लॅक पॅन्थरची चुकान कोणाकडे तरी रवली, कारण मुद्दाम कोण हिसून बॅट नेवचो नाही, त्या यसा घेवचो नाही, ह्या सगळ्यांका माहिती असा. नजर चुकीन गेली असतली, आमका माहिती असा. सातेरी कर्लीची स्पर्धा गेली 32 वर्षा कर्लीच्या देखण्या मैदानावर सगळ्या राज्यभरातले गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश पर्यंतचे खेळाडू खेळले. पण यावर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकत नाही, कारण सातेरी कर्लीचे सगळेच आयोजक हे सगळे सरकारी कर्मचारी शासनाच्या नियमाचा अवलंब करण्यासाठी ह्या वर्षीची खुली स्पर्धा रद्द झाली. पंचक्रोशीतली स्पर्धा होता. ह्या स्पर्धेसाठी छत्रपती क्रीडा मंडळाचे शुभेच्छा असतच. आणि पुढच्या वर्षी सातेरी कर्लीची स्पर्धा नक्की होतली. आणि ह्या मैदानावर कृष्णा सातपुते विरुद्ध सिंधुदुर्गातलो संघ सुद्धा जिंकलेलो सदा स्पोर्ट वेंगुर्ला संघ, ह्या संघाची सुद्धा आज परत एकदा आठवण. रिचर्ड साल्डाना स्ट्रायकर यांच्या दिशेने यॉर्कर लाईनचा चेंडू, चेंडू रवलो मेडन. विकीची बॅट सापडलेली असा. धन्यवाद ज्यांनी बॅट आणून दिली, त्यांचे मनपूर्वक आभार असत. धावसंख्या 8 रन्सावर दुसरा षटक प्रगतीपथावर. सर्वेश बॉलिंग वर्कवर, गोलंदाजी खूप सुंदर. प्रतिष्ठेची लढाई दोन्ही संघांसाठी, खास करून सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघ. स्पर्धेत एकापेक्षा एक मातब्बर संघ खेळाडू ह्या संघातून खेळताना दिसले, पण विजयाचा सूर मात्र शेवटपर्यंत जुळलो नाही. ह्या सामन्यात मात्र विजयशीर संपादन करायची, ह्या वर्षीचो मोसम विजयान समाप्त करायचो असोच इरादो असतलो सुप्रिया कन्स्ट्रक्शनचो. 2018 मध्ये छत्रपतीच्या या स्पर्धेत 4थो क्रमांक सुप्रिया कन्स्ट्रक्शनचो होतो. आज मात्र थोडंसं संघ दुर्दैवी रवलो. धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. पुढचो चेंडू आडव्या बॅटने मारलेलो फटको, पॉइंटच्या कपळावरसून रिव्हर्स स्वीप फटको. पंचांचो इशारो येणा बाकी चौकाराचो, आणि या चौकारांची धावसंख्या पोहोचली 12 रन्सावर. डीजे धावसंख्या एका डझनावर 12 रन्सावर.
कव्हरच्या दिशेने फटको, फुलटॉस चेंडू, एक रन अगदी सहज, एका रनसानिशी धावसंख्या 13 रन्सावर. दुसऱ्या षटकाचा झालो खेळ समाप्त, धावसंख्या पोचली 13 रन्सावर. ही देखणी स्पर्धा, सुंदर स्पर्धा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नामवंत समालोचक या स्पर्धेत अशोक नाईक यांचं समालोचन गेले 3 दिवस आपण ऐकला. आज जय भोसले, काका सावंत, योगेश परब, संतोष मर्ये, प्रदीप देऊलकर, श्याम वाकर यांच्यासारखे एकापेक्षा एक नावाजलेले समालोचक आणि ह्या सगळ्या दिग्गज नावाजलेल्या समालोचकांच्या दरम्यान मालवणी समालोचन करण्याची माका संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. ही मालवणी गोड मानून ऐकून घेतल्याबद्दल सगळ्या रसिक राजाचे मनापासून आभार. हे इनिंग नंतर, ह्या 3 ओव्हरीनंतर आजच्या दिवसातली शेवटची इनिंग जय भोसले पूर्ण करतले. उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही हजर असू. आजची रात्र सगळ्याच 8 संघांसाठी खूप महत्त्वाची. जे 8 संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले: साई स्पोर्ट दाबोली, गणपती वॉरियर्स देवगड, जीत चेनवन बॉथम वॉरियर्स, MSRT क्लब तुळस, अवधूत स्पोर्ट कणकवली, बांदेश्वर बांदा आणि फ्रेंडशिप रायडर मातोड. स्लोअर 1 चेंडू अक्षय घाटवळचो, चेंज ऑफ पेस. परत एकदा चेंज ऑफ पेस. मालवणीत काय म्हणतात वेगळा सांगूची गरजच नाही. रानल्यान टोपभर, वाढल्यान वाटीभर. चेंडू राहुल मेडन, धावसंख्या स्थिरावलेली. आता मात्र मोठे फटके तुमका लवकर खेळायचे लागतील. बांदेश्वर बांधा संघ 54 धावांचा तुमका पाठलाग करणं बाकी असा. 2 ओव्हरींचा खेळ संपलो 13 रन्सावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात. थोडंसं गचाळ थ्रो, 1 रन्स येत की नाही अशी शंका होती. त्या जागेवर 4थी धाव बघता बघता झाली पूर्ण. 4 धावा पूर्ण एका रन्साच्या जागेवर. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया ह्या म्हणीची आठवण. अर्थात व्हाईन म्हणजे पंचांचा इशारा होलो 1 रन शॉर्ट, 1 रन्स कमी. अर्थात व्हाईन म्हणजे काय असा जर कोणी विचारला तर दुर्दैव असा की आपण त्या फोटोतही दाखवू शकणार नाही आणि कोणाच्या घरातही नेऊन दाखवू शकणार नाही. व्हाईन गेला पण मुसाळ राहुला. योगेश म्हणता आपल्याकडे असा निदान योगेश तुझ्या लग्नापर्यंत तरी त्या व्हाईन आणि मुसाळ जपान ठेव. आणि लग्नात होळ किक तर लागतालाच, यजमान पानाक सुद्धा आवर्जून लागताला. आखूट टप्प्याचा चेंडू, फाईन लेगच्या कपडावरसून बघता बघता चेंडू चौकारासाठी. धावसंख्या पोचली 20 रन्सावर. शॉर्ट पिच चेंडू होतो फाईन लेगच्या कपडावरसून. अडकुतने मात्र खूपच सुंदर मुहूर्त साधलो. उद्याचा दिवस आणखी खास असा. उद्या डीजेवर योगेशचे खास मित्र येऊचे असत. भाई बिले ज्यांचा नाव असा आणि भाई बिलेंका आम्ही ऍडव्हान्स मध्ये एक ऑर्डर सुद्धा दिलेली असा. फुल टॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने. परत एकदा आडव्या बॅटने मारलेलो फटको. रिव्हर्स स्वीट म्हणा किंवा स्विच हिट म्हणा. रिचर्ड साल्डनाच्या बॅटमधून दुहेरी धावसंख्येची धावसंख्या पोचली. परत एकदा 1 शॉट. म्हणजे एक तर तुमका 54 करूचे आहेत, रिचर्ड त्याच्यात शॉर्ट रन काढतात. म्हणजे परत एकदा नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. एक तर प्रत्येक रन तुमच्यासाठी नाटातुटीचो असा आणि ते जर तुम्ही शॉर्ट काढलात तर कसा भागतला. परत एकदा स्लोअर 1 चेंडू, लेग स्पिन चेंडू. पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. इंग्लिश मधलो वाईड, मराठी मधलो स्वर. मालवणीत बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. अवांतरच्या स्वरूपात 1 रन धावसंख्या पोचली. आता मात्र दुरियेचो डबल गेम 22 रन्सावर. कव्हर ड्राईव्हचा फटको 1 रन अगदी सहज मिळतलो. तिसरा षटक प्रगतीपथावर असा. एक देखणी स्पर्धा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नामवंत 16 संघ मालक या स्पर्धेत सहभागी झाले. 8 संघांचा स्वप्न अजूनही बाकी असा. 8 संघांची स्वप्न ह्या वर्षीपुरती तरी उद्ध्वस्त झाली. पुढच्या सगळ्या वर्षांसाठी स्पर्धेसाठी सगळ्यांका शुभेच्छा असत. एवढ्या सुंदर स्पर्धेत मालवणी समालोचनासाठी संधी दिल्याबद्दल आयोजकांचे, मान्यवर रसिक राजाचे मनापासून आभार मानतोय आणि आजच्या दिवसात हेच थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी. थँक्यू बदल. आणि उद्याच्या सत्रात जे संघ क्वालिफाय झाले आहेत त्या संघांच्या नामं, त्या संघांचे मॅचेस आम्ही या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समधून पुकारतोय. लॉस असा आहे फायनल डेचा. ग्रुप ए फर्स्ट वर्सेस ग्रुप सी सेकंड, म्हणजेच बांदेश्वर बांदा वर्सेस साई स्पोर्ट दाबोली हा पहिला सामना होईल. दुसरा सामना होईल ग्रुप डी फर्स्ट वर्सेस ग्रुप बी सेकंड, म्हणजेच अवधूत स्पोर्ट कणकवली वर्सेस बोथम वॉरियर्स. या 2 बलाढ्य संघांमध्ये सामना होईल.
तिसरा सामना रंगेल ग्रुप ए सेकंड वर्सेस ग्रुप बी फर्स्ट. फ्रेंडशिप रायडर वर्सेस जी चेंडवन असा सामना मैदानामध्ये रंगेल. तिसरा आणि चौथा सामना ग्रुप डी सेकंड वर्सेस ग्रुप सी फर्स्ट यामध्ये होईल. तो सामना MSRT क्लब तुळस वर्सेस गणपती वॉरियर्स देवगड या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगेल. धन्यवाद बादल. रिवर्स का एक बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर. खिलाड़ी जब तक उसको फील्ड करे, पहला रन पूरा कर दिया, दूसरे के लिए पलटना चाह रहे थे लेकिन मना कर दिया रिचर्ड ने. सिंगल के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ 24 रन स्कोर बोर्ड पर 54 रनों के जवाब में. गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हुए सर्वेश नाइक. पहला इसके पहले का ओवर उन्होंने शानदार डाला था और उनके सामने अब बल्लेबाज जो कि गौरव सड़ेकर 54 रनों का पीछा करना है शाम का वक्त. और बांदेश्वर बांदा की टीम चाहेगी कि इस मुकाबले को भी जीतकर अपने जो कि विजयी मालिका है सही रखे, चालू रखे. ओ ये अच्छी गेंद, यॉर्कर लेंकी गेंद, बल्लेबाज बीट, विकेट कीपर बीट, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर. 22 के मिलते हुए 4 रन. और जहां से चकमा दे दिया विकेट कीपर को. सर्वेश फिर एक बार ऑफ स्टंप से बाहर, काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का. अतिरिक्त सिंगल और अतिरिक्त सिंगल के साथ 29 रन टोटल स्कोर बोर्ड पर. अभी भी 25 रनों की और आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. गौरव तैयार, सर्वेश तैयार. लेग स्टंप के ऊपर थी गेंद, हल्के हाथों से खेल दिया खाली क्षेत्र में. तेजी के साथ खिलाड़ी वहां पर आए, गेंद को फील्ड कर दिया, तुरंत थ्रो कर दिया. बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन. सिंगल मात्र निकलता हुआ, सिंगल के साथ 30 रन स्कोर बोर्ड पर. अब रिचर्ड साल्डाना की अगर बात की जाए, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. अब तक उनके बल्ले से 3 चौवे निकले हैं. अपनी टीम की मांग को भली भांति जानता है खिलाड़ी, स्कोरर को बिजी रखने की कोशिश करते हैं और साथ साथ सर्वेश की गेंदबाजी का सामना करने के लिए तैयार निकले थे. ये हटकर खेला हुआ, ये अजब और गरीब तरह का एक स्ट्रोक फाइन लेग की दिशा में. खिलाड़ी को काफी भागना पड़ रहा है. 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर दिया लेकिन उतना ही शानदार जानदार थ्रो और जो कि 2 रन के बदौलत अब टोटल जो कि आगे बढ़ता हुआ 32 रन स्कोर बोर्ड पर. 2 विकेट 3 विकेट के नुकसान पर. विकेट जल्दी गवाए बांदेश्वर बांदा टीम ने लेकिन एक सिरे से संभाला रखा है अपनी टीम को रिचर्ड ने. इस बार बड़ा शॉट लगाने की कोशिश, बल्ले को लगी और विकेट कीपर ने दूसरे अटेम्प्ट में कैच को लपका और रिचर्ड साल्डाना आउट. चौथा विकेट यहाँ पर बांदेश्वर बांदा का गिरता हुआ. वहीं पर 32 रन टोटल स्कोर बोर्ड पर और 22 रनों की और है आवश्यकता. बात की जाए पिछले साल दोड़ामार्ग तालुके में चेतन चौहान मित्र मंडल की ओर से आयोजित 1 लाख की प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज के हकदार रहे थे राजा. अच्छी गेंद यहाँ पर ब्लॉकल में डाली थी, बैक टू द बॉलर.
या अगोदरच्या सामन्यात बबी याने ठोकलेल्या षटकारासाठी इस बीच ये बेहतरीन स्ट्रोक गॅप में से गेंद सीमा रेखा पार 4 रन के लिए। सारस्वत बँकेचे कर्मचारी सन्माननीय महादेव पवार सर यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक बबी याच्यासाठी। तो इस बीच से ये चौका निकला और चौके के साथ टोटल पहुंचा जो कि 36 रन स्कोर बोर्ड पर। गैप में था, बड़ी गैप वहां पर थी और वहीं पर ढूंढ लिया गेंद सीमा रेखा पार। और जानते हैं इस मैच को जीतना यानी कि एक सपना पूरा करने के बराबर। लगातार तीसरी जीत होगी बांदेश्वर बांदा की, क्योंकि 2 जीत चुके हैं, एक अंतिम गेंद के ऊपर भी अंतिम मुकाबले में जो कि इसके पहले। इस बार ऑफ स्टंप से बाहर, काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त और एक सिंगल, अतिरिक्त सिंगल के साथ टोटल जो कि 37 रन स्कोर बोर्ड पर 37। इस बार बड़ा शॉट, ताकत भरा स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, इट्स अ सिक्सर। तैतालीस रन के ऊपर, मात्र 11 रनों की है आवश्यकता। फिर एक बार आड़े बल्ले के साथ, इस बार मिड विकेट की दिशा में खिलाड़ी तेजी के साथ आए, फाइन लेग से थोड़ी सी मिस फील्डिंग, फंबल हो गए और तब तक 2 रन और खाते में जोड़ते हुए 2 रन के साथ टोटल अब पहुंचा जो कि 45 रन स्कोर बोर्ड पर। 9 रनों की और आवश्यकता और गेंदे बचे अभी भी 8 गेंदे और 9 रनों की जरूरत। 8 गेंदे 9 रन, ये इस मुकाबले का लेखा जोखा। शॉट डिलीवरी, फिर एक बार उसी दिशा में सिंगल आसानी के साथ मुकम्मल करेंगे। सिंगल के साथ अब 7 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता। टोटल पहुंचा 46 रन के ऊपर और स्ट्राइक पर है राजा नाटेकर, खुद कप्तान बांदेश्वर बांदा के। काफी तादाद में दर्शक इस आज के दिन में मौजूद है। कल इस प्रतियोगिता का अंतिम दिन और इसी वक्त खेला जाएगा अंतिम मुकाबला छत्रपति ट्रॉफी के लिए। इस बार बड़ा शॉट, हवाई फायर, तारामंडल से गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन के लिए राजा ने बजा दिया बाजा। सामने सुरूच होणार आहेत। बांदेश्वर बांदा वर्सेस साई स्पोर्ट दाबोली हा संघ, या दोन संघांमध्ये पहिला सामना होईल। 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही संघाने आणि 9 वाजता बरोबर या मैदानावर काय उद्या अंतिम दिवस, अंतिम दिवशी सुंदर असे 7 सामने व्हायचे आहेत फायनल धरून, फायनल डे। आणि पहिला सामना होईल बांदेश्वर बांदा वर्सेस साई स्पोर्ट दाबोलिया, 2 बलाढ्य संघांमध्ये। मात्र 2 रन की है आवश्यकता और दर्शकों को भी पता चल चुका है इस मैच में अब खाली औपचारिकता बाकी। आड़े बल्ले के साथ खेला हुआ स्ट्रोक, सिंगल लेना चाह रहे थे लेकिन ओवर थ्रो हो चुका है और शायद खिलाड़ी कवर बैकअप करेंगे और तब तक 1 ही रन के ऊपर संतोष, शायद गेंद रुक जाएगी सीमा रेखा के अंदर ही। 1 रन के साथ स्कोर लेवल हो चुका है और 1 रन की आवश्यकता मात्र मुकाबला जीतने के लिए। कल सुबह ठीक 9 बजे पहला मुकाबला खेला जाएगा और इस बार लेग स्टंप से बाहर वाइड और साथ इस मुकाबले को जीता है बांदेश्वर बांदा ने। अपना तीसरा मुकाबला जीती है बांदेश्वर बांदा और अपना तीसरा मुकाबला हारी है जो कि सुप्रिया कंस्ट्रक्शन वेंगुल्ले की टीम।
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी